चिंकीचा रोबोट फ्रेंड. शाळेचा शेवटचा तास सुरू होता आणि सगळी मुलं शाळेतला तास संपण्याची वाट बघत होते. तेवढ्यात चिंकीला पिंकीने एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. पिंकी, आमच्या घरी बाबांनी एक नवीन रोबोट आणलाय. काय रोबोट? अरे वा! काय करतो तो? तो सगळी कामं करू शकतो, तेही फक्त व्हॉइस कमांडने. तेवढ्यात सुट्टी झाल्याची घंटा वाजते. सगळी मुलं आपल्या बॅग्स पॅक करू लागतात. चला, मी तुला आणि गट्टूला माझा रोबोट दाखवते. शाळा सुटताच गट्टू आणि चिंकी पिंकीच्या घरी येतात आणि पिंकी डोअर बेल वाजवते. एका रोबोटला दरवाजा उघडताना बघून गट्टू आणि चिंकी खूप सरप्राईज होऊन जातात. अरे वा, हा रोबोट दरवाजा उघडू शकतो. हा खूप काही करू शकतो. हॅलो मॅक्स, माझ्या मित्रांना हॅलो म्हण. हॅलो मित्रांनो. मॅक्स, यांच्यासाठी एक बाटली पाणी आण आणि माझं शाळेचं दप्तर स्टडी टेबलवर ठेवून दे. वाव पिंकी, तुझा रोबोट तर खूपच कामाचा आहे. पिंकी सोबत गप्पा मारून गट्टू आणि चिंकी पुन्हा आपल्या घराकडे निघतात. पूर्ण रस्ताभर ते रोबोट विषयीच बोलत होते. विचार कर चिंकी, आपल्याकडेही जर असा रोबोट असेल तर किती मजा येईल. त्या रात्री डिनर टेबलवर गट्टू आणि चिंकीने आई बाबांना पिंकीच्या रोबोट विषयी सांगितलं. विचार करा बाबा, टेक्नॉलॉजी किती पुढे गेलीये. हा, मी सुद्धा अशा रोबोटचे व्हिडिओ बघितलेत. मला तर वाटतं की असा एक रोबोट आपल्याकडेही असायला हवा. अरे, आता तुम्हाला तो रोबोट खेळायला हवाय की काय? अरे, आम्ही आत्ताच तुमच्यासाठी बिंगोला घेऊन आलो आहोत ना. आपलं नाव ऐकताच बिंगोनेही आपले कान टवकारले. तो काउचवरून उडी मारून थेट डिनर टेबल जवळ आला. आईनं बिंगोच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाली, काय गरज आहे आपल्याला रोबोटची? रोबोटमुळे आपण सगळी कामं लवकर संपवू. आई आणि बाबा एकमेकांकडे बघून हसतात. हो आई, मग गट्टू आणि माझ्याकडे अभ्यासासाठी खूप वेळ असेल. शाळेसाठी असाइनमेंट सुद्धा आम्ही जास्त क्रिएटिव्ह पद्धतीने तयार करू शकू. हो बाबा, प्लीज घेऊयात ना एक रोबोट. गट्टू चिंकीचं परत परत प्लीज म्हणण्याने शेवटी बाबा तयार झाले. त्यांनी ऑनलाईन ऑर्डर केलं आणि 3 दिवसांनी रोबोट डिलिव्हर झाला. रोबोटला बघून बिंगो जरा घाबरतो आणि त्याच्याकडे पाहून भुंकू लागतो. बिंगो बिंगो, हा रोबोट आपला नवीन मित्र आहे. तुम्ही ही चार्जिंग केबल सांभाळून ठेवा. याने रोबोटला तुम्हाला रोज चार्ज करावं लागेल. आपण याचं नाव काय ठेवायचं? रोबोट इतकी कामं करू शकतो की जसं काही तो सुपर हिरो आहे. आपण ह्याचं नाव सुपर ठेवलं तर? हो, सुपर छान नाव आहे. टेक्निशियनने रोबोटच्या सिस्टीममध्ये सुपर अपडेट केलं आणि तो रोबोट सुपर या नावाने सगळ्या व्हॉइस कमांड्स घेऊ लागला. हॅलो मित्रांनो, माझं नाव सुपर आहे. मी तुमच्यासाठी काय करू शकतो? सुपर, तू टेबलावर असलेली सगळी पुस्तकं कपाटात ठेवू शकतो? हो, अगदी. सुपर बुकशेल्फच्या दिशेनं जातो आणि टेबलवरून पुस्तकं उचलून शेल्फमध्ये ठेवू लागतो. बिंगो त्याच्या पाठीमागे धावतो. त्याला असं वाटतं की जणू कुणी आपल्याला नवीन मित्र मिळालाय. रोबोटच्या येण्यानं गट्टू चिंकीचं जणू जीवनच बदललं. प्रत्येक काम अगदी व्हॉइस कमांडमध्ये होऊन जात होतं. मुलांसाठी हे काही एका गेमपेक्षा कमी नव्हतं. सुपर, माझे सॉक्स कुठे आहेत? मला शोधून दे. सुपरमधून एका बीपचा आवाज येतो आणि त्याचे डोळे सगळ्या रूमला स्कॅन करतात. मग तो रोबोट गट्टूच्या बेड खालून गट्टूला सॉक्स काढून देतो. सुपर, मला हिंदी आणि गणिताचं पुस्तक काढून दे. तिथे टेबलवर असेल. चिंकीची कमांड ऐकून सुपर बाहेरच्या रूम मध्ये जातो. तिकडे बिंगो आपला टॉय बोन सोबत खेळत होता. सुपरची तेज नजर पुन्हा एकदा पूर्ण रूमला स्कॅन करते आणि त्याला हिंदी आणि मॅथ्सची पुस्तकं मिळून जातात. ठीक आहे चिंकी, तुझी पुस्तकं. पाहिलं गट्टू, हा सुपर तर सुपर स्मार्ट आहे. तेवढ्यात आई गट्टू चिंकीचे टिफिन बॉक्सेस घेऊन येते.
आणि टेबलवरती ठेवून देते. मुलांनो, डबे घेऊन जायला विसरू नका. नाही विसरणार आई, हा रोबोट आहे ना. सुपर, आमचे डबे आमच्या बॅगेत ठेवून दे. सुपर टेबलच्या दिशेने जाऊ लागतो आणि लंच बॉक्सेस गट्टू चिंकीच्या बॅगमध्ये ठेवू लागतो. हे बघून आई म्हणते, प्रत्येक गोष्टीसाठी रोबोटला ऑर्डर देणं योग्य नाहीये मुलांनो. पण टेक्नॉलॉजी तर वापरण्यासाठीच बनवली आहे ना आई. एकदम बरोबर चिंकी, ह्यात चुकीचं काय? आई त्यांना बघून हसते आणि म्हणते, वेळ आल्यावर तुम्हा दोघांना नक्की समजेल. गट्टू आणि चिंकी आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून शाळेत निघून गेले. हळूहळू ते प्रत्येक काम रोबोटकडूनच करून घेऊ लागले आणि प्रत्येक गोष्टीसाठी रोबोटवरच निर्भर झाले. इथपर्यंत की गट्टू आपले शूलेस सुद्धा रोबोटकडूनच बांधून घ्यायचा आणि चिंकी दूध पिऊन झाल्यावर ग्लास सुद्धा किचन मध्ये रोबोटकडूनच ठेवून घ्यायची. एक दिवशी जेव्हा गट्टू चिंकी शाळेत गेल्यावर बिंगोने खेळता खेळता रोबोटची चार्जिंग केबल आपल्या खेळण्यात ठेवली. आईच्या हे लक्षात येतं आणि ती बिंगोला हाकही मारते. भिंगो, नाही. बिंगोने बरोबर केलंय. आता गट्टू चिंकीला एक योग्य धडा द्यायची वेळ आलीये. गट्टू चिंकी जेव्हा शाळेतून परत आले तेव्हा नेहमीसारखे ते रोबोटला ऑर्डर्स देऊ लागले. सुपर, माझी बॅग आत ठेवून दे. आणि माझा निळा शर्ट घेऊन ये. रोबोट बॅग घ्यायला चिंकीच्या दिशेने गेला आणि अचानक थांबला. सुपर, काय झालं? इथे ये आणि माझी बॅग ठेव. पण सुपरने काहीच रिस्पॉन्स केला नाही. असं वाटतंय की ह्याची बॅटरी संपलीये, परत चार्ज करावं लागेल. पण गट्टू चिंकीला चार्जिंग केबल मिळालीच नाही. सगळ्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांनी शोधलं, पण केबल कुठेच मिळाली नाही. आईने त्यांना मुद्दामच सांगितलं नाही की बिंगोनं आपल्या टॉय बॉक्समध्ये चार्जिंग केबल लपवलीये. रोबोट शिवाय कुठलंच काम करणं गट्टू चिंकीला आता जमत नव्हतं. संध्याकाळपर्यंत पूर्ण घराची अवस्था बिघडली होती. कपडे विस्कटले होते, सामान सगळीकडे पसरलेलं होतं. बाबा जेव्हा ऑफिसहून परत आले तेव्हा तेही हैराण झाले. गट्टू चिंकी, हे काय घराची अवस्था बनवून ठेवलीये? बाबा, आपला रोबोट डिस्चार्ज झालाय आणि चार्जिंग केबल कुठे मिळत नाहीये. अरे मग बिना रोबोट काही कुठलं काम पॉसिबल नाहीये का? हा, चला सगळं ठीक करा. बाबांकडून हे ऐकून गट्टू चिंकी रूम अरेंज करू लागले. पण त्यांची अवस्था आता नव्हती कुठलेही काम करण्याची. थोड्याच वेळात ते थकून गेले. पण बाबांच्या भीतीनं हळूहळू का होईना सगळं काम ते करत होते. हे सगळं बघून आई त्यांना समजावते. मुलांनो, रोबोटवर प्रत्येक छोट्या गोष्टींसाठी अवलंबून असणं योग्य नाहीये. हो आई, आम्हाला आमची चूक कळलीये. आधी तर ह्यापेक्षा जास्त काम मी आणि चिंकी सहज करत असू, पण आता थोडंसं काम केलं की दमून जातो. बरं झालं तुम्हाला तुमची चूक लक्षात आली. अरे, टेक्नॉलॉजी आपल्या मदतीला असते, पण आपल्याला टेक्नॉलॉजीचा गुलाम बनायचं नाहीये. सॉरी बाबा, आता आम्ही कधीच रोबोटचा दुरुपयोग करणार नाही. त्यांचं हे बोलणं ऐकून आई आणि बाबांनी त्या दोघांच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला आणि आई बिंगोला म्हणते, बिंगो, आता चार्जिंग केबल घेऊन ये. अरे, ती चार्जिंग केबल बिंगोने लपवलेली. हा बिंगो आणि आमचा प्लॅन होता तुमच्या दोघांना योग्य रस्ता दाखवायला. सगळेजण एकत्र हसू लागतात आणि गट्टू चिंकीला पूर्ण आयुष्यभरासाठी एक चांगला धडा मिळतो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.